एक महत्त्वाची बातमी, बांगलादेशच्या ढाकामध्ये विमान कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे। बांगलादेश हवाई दलाचं विमान शाळेवर कोसळलंय आणि यामध्ये पायलटचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। अतिशय दुर्दैवी ही घटना म्हणावी लागेल। बांगलादेशाच्या ढाकामध्ये विमान कोसळून ही दुर्घटना घडली आहे आणि धक्कादायक म्हणजे हे विमान एका शाळेवर कोसळलं, त्यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचं कळत आहे। हवाई दलाचं हे विमान एका शाळेवर कोसळलं आणि यानंतर एकूणच धावपळ उडाली। सगळे विद्यार्थी सैरावैरा धावत होते। दरम्यान बांगलादेशच्या ढाकातली ही दृश्य सुद्धा आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वीच गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी विमान कोसळून अनेकांचा जीव गेला होता आणि आता बांगलादेशात ही घटना घडली आहे। बांगलादेशाच्या ढाकामध्ये हे विमान कोसळले आणि धक्कादायक आणि तितकंच दुर्दैवी म्हणजे हे शाळेवर विमान कोसळलेलं आहे। त्यामुळे आपण पाहू शकतो या परिसरात सगळेजण सैरावैरा धावू लागले। आगीचा मोठा भडका उडाला आणि त्यानंतर अनेक जण या ठिकाणी असे खाली पडलेले सुद्धा दिसून येत आहेत। धुराचे प्रचंड मोठे लोट या परिसरात पाहायला मिळत आहेत। एकूणच हे विमान पडल्यानंतर गोंधळाची परिस्थिती या संपूर्ण परिसरात पाहायला मिळाली होती। स्कूल बसेस इथून जात आहेत, विद्यार्थी शाळेच्या बाहेर होते, काही विद्यार्थी शाळेत असतील, मात्र अशा परिस्थितीत हे विमान या ठिकाणी पडलं आणि त्यानंतर आगीचा मोठा भडका उडाल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात असे धुराचे लोट परिसरात पाहायला मिळाले। दरम्यान काही लोकांना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे, मात्र त्या ठिकाणी नेमकं कोण कोण जखमी झालं आहे, कोणाला किती दुखापत झाली आहे या संदर्भातली अधिकची माहिती मिळू शकली नाही आहे। बांगलादेशातल्या ढाकामधली ही दृश्य आपण पाहतोय। दरम्यान आपण पाहू शकतो आगीनं प्रचंड भडका या ठिकाणी घेतला होता आणि त्यानंतर विद्यार्थी सैरावैरा धावू लागले।